तर 9 वाजलेले आहेत आणि माझा योगाचा क्लास झालेला आहे. तर योगा क्लास म्हणजे फक्त योगासनं नसतात त्याच्यामध्ये. तर पूर्ण सेशन हे 1 तासाचं असतं आणि त्याच्यामध्ये पहिली 10 मिनिटं आम्ही सूर्यनमस्कार करतो. 5 मिनिटं प्राणायाम असतो आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट्स मॅम घेतात. जसं की कधी HIIT वर्कआउट असतो, कधी पिलाटेस असतं, कधी वॉल एक्सरसाइजेस असतात किंवा कधी डंबेल्स घेऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं किंवा कधी स्टेपर्स असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅम वर्कआउट्स करून घेतात आमच्याकडून. आणि 9 वाजता संपतो माझा योगा क्लास. तर आता दमायला झाले आणि खरं तर खूप भूक लागलेली आहे. पण मी प्रेफर करते, की पहिल्यांदा मी अंघोळ करेन आणि देवपूजा करेन आणि नंतरच ब्रेकफास्टला जाईल. कारण होतं कसं ब्रेकफास्टमध्ये मी मोस्टली बॉइल्ड एग घेत असते. अंडी उकडून किंवा मग ऑमलेट घेत असते. तर मग अंडं खाल्ल्यानंतर देवाला हात नाही लावू शकत. त्याच्यामुळे मग मी आधी देवपूजा करून घेते आणि नंतर मग निवांत ब्रेकफास्ट करते. चला तर मग आता मी माझं आवरून घेते आणि देवपूजेच्या इथे भेटते मी तुम्हाला. तर देवपूजा झालेली आहे आता आणि आता मला खूप फ्रेश वाटत आहे. तर अंघोळीनंतर आधी देवपूजा करायचंच प्रेफर करते मी. आणि आता काय ब्रेकफास्ट करेल, जो सगळ्यांसाठी केलेला आहे तोच ब्रेकफास्ट घेते मी. आणि अंडी उकडते माझ्यासाठी, जसं योगेसाठी उकडते 2 तसं माझ्यासाठी पण उकडते. तर मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी आता किचनमधलं सगळं आवरून घेणार. जे काही भांडे वगैरे क्लीन करायचे ते आणि दुपारी आमच्या जेवणासाठी काही फुलके करायचे तर ते पण करून घेईन. कारण शर्विलला आणायला जायचं असतं. 10:30 वाजता तिची स्कूल सुटते. तर 10:15 वाजता मला निघावं लागेल घरातून. आणि त्याच्यानंतर आहे ना, आज मला स्कूलच्याच इथं एक भाजीचं शॉप आहे, तर तिथून भाजी पण आणायची आहे. कारण या वीकेंडला ना आम्ही गेलो नाही मार्केटमध्ये. वीकेंडला मार्केटमध्ये गेलो ना की काही काळजी नसते, मग भाज्या आणि फळं असतात घरामध्ये. पण आज संपलेलं आहे, या वीकेंडला मी गेलो नव्हतो. तर आता तिथं थोडेसे भाजी आणि फळं आणेल आणि नंतर आल्यानंतर सुद्धा मला मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि मुलांबरोबर टाइम स्पेंड करायचा असतो. त्याच्यामुळे मी असं प्रेफर करते की मुलं जेव्हा स्कूलमध्ये असतील ना तेव्हाच माझं जास्तीत जास्त घरातलं काम हे आवरून झालं पाहिजे. तर स्वयंपाकाने आता स्वच्छता होऊन जाईल माझी. तर स्वयंपाक तर माझा सकाळीच होऊन जातो टिफिन बरोबर. आता स्वच्छताही होऊन जाईल किचनची. मग शर्विल स्कूलमधून आल्यानंतर मी दोघांनाही वेळ देईल. आणि कृष्णिल पण माझ्या रुटीनमध्ये माझ्या बरोबरच असतो. म्हणजे जेव्हा माझा योगा क्लास चालू असतो तेव्हा तोही एक्सरसाइज करतो. तो त्याचे 21 सूर्यनमस्कार, 21 जोर आणि 21 बैठका करतो. त्याच्यानंतर आता तो माझ्याबरोबर ब्रेकफास्ट पण करेल. मी जेव्हा आंघोळीला गेले तेव्हा त्यांनीही आंघोळ केली. तर त्याचंही रुटीन असं माझ्याबरोबरच सायमल्टेनियसली चालू असतं. आणि जेव्हा मग शर्विलचा मी अभ्यास घेते तेव्हा तोही अभ्यासाला बसतो. चला तर मग आता मी ब्रेकफास्ट करून घेते आणि जेव्हा शर्विला स्कूलला आणायला जाईल तेव्हा बोलते तुमच्यासोबत. चला तर आता किचन माझं आवरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण सगळी भांडी क्लीन केली आणि जे जेवण होतं ते काढूनही ठेवलंय दुसऱ्या भांड्यांमध्ये. आणि किचन एकदम छोटं आहे, त्याच्यामुळे मेंटेन करायला अगदी इझी आहे, काहीच वेळ लागत नाही. फक्त भांडी क्लीन करायला लागतात, ती पण अल्टरनेट डेज. उद्या तर क्लीनर येईलच, मग ती भांडी आणि हे किचन क्लीन करून घेईल. तर आता सगळं झालेलं आहे आवरून आणि आता आम्ही शर्विलला आणायला चाललेलो आहे. तर माझा असाच प्रयत्न राहतो की शर्विल घरात येईपर्यंत हे सगळं किचन क्लीन पाहिजे. आता मी या किचनमध्ये डायरेक्ट संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला येणार आहे, कारण की मग दिवसभर मुलांना वेळ देता येतो चांगल्यापैकी आणि त्यांच्याशी गप्पा मारता येतात, खेळता येतात आणि त्यांचा अभ्यासही घेता येतो. चला तर मग आता आपण जाऊया शर्विलच्या स्कूलमध्ये. आलेलो आहे आम्ही शर्विलच्या स्कूलपाशी. आला का? हॅलो, बॅग घे बेटा त्याची. कसं झालं आजचा दिवस शरू? तर आता शर्विलला घेतलेला आहे स्कूलमधून आणि आता निघालेलो आहे भाजी घेण्यासाठी. इथे स्कूलच्या शेजारीच आहे एक शॉप छोटंसं, तर तात्पुरती भाजी घेणार आहे. या विकेंडला जाऊ आम्ही मार्केटमध्ये, तोपर्यंत 4-5 दिवसासाठी म्हणून भाजी घेणार आहे. चला तर. भाजी कांदे घेतले थोडेसे. भाजी जास्त नाहीच आहे इथे, जास्त ऑप्शन्स नसतात मार्केटसारखे. आपले थोडेच भाजीचे ऑप्शन्स आहेत, पण आता बघू जेवढी मिळेल तेवढी घेईल. ऑरेंज ऑरेंज 1 किलो. No, 50. But 3
थोडीफार भाजी मिळाली, जास्त नाही पण थोडीशी घेतलेली आहे. चला आता आम्ही घरी जातो आणि बोलतो तुमच्यासोबत. येस. एवढं मोठं का काढतो? एकच लाईन घेऊन काढ ना. एवढं मोठं काढतो मी. ही एकच लाईन घेऊन काढ ना. चला तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाजी पण घेऊन आले मी येताना आणि भाजी तर तसंच ठेवलेलं आहे. आता स्कूलमधनं आल्या आल्या मुलांचा अभ्यास करण्याचा मूड असतो. जर शर्विलचा काही होमवर्क असेल तर तो करत बसतो किंवा मग मी त्याचा बाकीचा अभ्यास घेत असते आणि कृष्णेल पण इथेच बसतो माझ्याबरोबर अभ्यासासाठी. त्याच्यामुळे पुढचा 1 ते 1.5 तास आता मी त्यांचा अभ्यास घेणार आहे छानपैकी. नंतर मग कंटाळा आल्यानंतर ते एकमेकांशी खेळतात, तेव्हा मग मी बाकीची कामं उरकून घेते आणि मग आम्ही जेवण करतो. असं माझं रुटीन असतं. म्हणून मी सकाळपासून एवढी धावपळ करत सगळं घरातलं आवरून घेते, कारण मुलांसाठी हा मला वेळ राखून ठेवता यावा म्हणून एवढी धावपळ असते. तर आता शर्विल ना ABCD काढतोय. त्याला आता लेटर रायटिंग जस्ट चालू झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. तो ज्युनियर KG ला आहे इथे. त्याच्यामुळे त्याला आता लेटर रायटिंग चालू आहे आणि फोनिक्स सुद्धा चालू आहे स्कूलमध्ये. तर फोनिक्समध्ये त्यांना फक्त कुठले तरी एक वर्ड देतात आणि ते वर्ड कुठल्या लेटरपासून चालू होतं याच्याबद्दल त्यांना फोनिक्स शिकवलेलं आहे. पण मी स्वतः एक ISO सर्टिफाईड फोनिक्स ट्रेनर आहे. माझा कोर्स झालेला आहे तो. त्याच्यामुळे मी इंडियामध्ये असताना फोनिक्सचे क्लासेस घ्यायचे आणि त्यामुळे मी आता त्याला फोनिक्स शिकवायला चालू केलेलं आहे. त्याला मी कुठलाही वर्ड दिला तर त्याचं स्पेलिंग तो बनवू शकतो. तर आत्ता तरी मी 3 लेटर वर्ड्सपासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे बॅट, कॅट किंवा पॅन, पेन, पेन, पिन, टीन असे छोटे छोटे स्पेलिंग्स तो तयार करतो स्वतः. तर हा सगळा अभ्यास मी त्याचा घरीच करून घेतलेला आहे या वेळेमध्ये. तर त्याला असं काहीतरी क्रिएटिव्ह मला रोज शिकवायचं असतं, त्याच्यामुळं मी हा वेळ त्याच्यासाठीच ठेवते. आणि कृष्णेल आता हिंदीचा अभ्यास करतोय. तो 5th स्टँडर्डला आहे आणि तो होम स्कूलिंग करतो. तर त्याला सुद्धा मी घेऊन बसते. म्हणजे मग त्याचा अभ्यास तो करतोच, पण त्याला जर काही डाऊट वगैरे असेल तर तो मला विचारतो आणि आता लगेचच डाऊट क्लिअर झाला अभ्यास करताना तर मग नंतर त्याचा तो अभ्यास करू शकतो. तर कृष्णेलचा वेळ जास्त आहे अभ्यासाचा, कारण तो स्कूलमध्ये जात नाही आणि स्कूलमध्ये 5-6 तास अभ्यास होतो. त्यामुळे माझ्याबरोबर तो 2 तास अभ्यास करतो आणि पुढचे 3 ते 4 तास तो स्वतः अभ्यास करतो जेव्हा माझी बाकीची कामं चालू असतात. आणि दुपारी जेव्हा मी रिलॅक्स असते तेव्हा पण तो अभ्यास करत असतो. तेव्हाही मला काहीही डाऊट आला तरी तो विचारतो. मी त्याच्यासाठी कायमच अवेलेबल असते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. पण त्याला मी एक पद्धत शिकवलेली आहे अभ्यासाची आणि एकदाच आपण मुलांना अशी पद्धत शिकवलं ना व्यवस्थित की मग ते त्यांचं ते अभ्यास करतात. आणि ना माझा सेल्फ लर्निंगवर जास्त भर असतो. मुलांनी ना स्वतःचा अभ्यास स्वतः करावा, स्वतःच्या कन्सेप्ट स्वतः क्लिअर करून घ्याव्यात. कन्सेप्ट अवघड असेल तर ते आपण शिकवू शकतो, पण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्यावरचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते त्यांनी त्यांचे फाइंड आउट करावेत. आणि असं नाही की एखाद्या बुकमध्ये जी माहिती आहे तेवढीच त्यांनी लिहावी, लर्न करावी असं नाही. तर त्यांच्याकडे वेगवेगळे सोर्सेस आहेत, त्यातनं सगळ्यातनं त्यांनी माहिती गोळा करावी, त्याच्याविषयी अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यावी असा याच्यावर माझा भर असतो. त्याच्यामुळे त्याला अभ्यासाला वेळ लागतो. आता आज तो हिंदीचा अभ्यास करतोय. तर त्याचा लेसन आहे सागर तटके पेड. तर मग वेगवेगळ्या पेडची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर आता मी काय त्याला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या जी झाडांची माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, तर त्याची नावं लिहायची, त्याच्याविषयी माहिती तू लिहून घे. तर असा व्यवस्थित पॉईंटनुसार अभ्यास केला ना तर तो जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. म्हणजे या लेसनमध्ये पर्वतीय वृक्ष आहेत किंवा मैदानावर कुठले कुठले वृक्ष आहेत किंवा सागर तटके पेड म्हणजे समुद्र किनाऱ्यावर कुठली कुठली झाडं आहेत या सगळ्यांविषयी ना फीचर्स दिलेले आहेत या लेसनमध्ये. तर मी त्याला तेच सांगितलं की तू अजून काही वेगवेगळ्या टाईपची झाडं जी आहेत त्याची माहिती गोळा कर, गुगलमधनं गोळा कर आणि ती हिंदीमध्ये लिहून घे, म्हणजे तुझा जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. आणि ही क्वेश्चन आन्सर्स नुसती ब्लाइंडली लर्न न करता त्यांनी ह्या गोष्टींची जास्त माहिती घेतली ना तर बरं पडेल. कारण ह्या लेसनची क्वेश्चन आन्सर्स फक्त ह्या वर्षीच त्याला उपयोगी पडणार आहे, पुढच्या वर्षी नाही. पण लेसनमध्ये एक्झॅक्टली कुठली इन्फॉर्मेशन दिली आहे ती जर त्यांनी गोळा करून व्यवस्थित लक्षात ठेवली ना तर ती त्याला आयुष्यभर उपयोगी पडेल असं मला वाटतं. चला तर मग आता शर्विलचं तर लेटर्स लिहिणं चालू आहे. त्याचं हँडरायटिंग खूप मोठं आहे आता, त्याचं हँडरायटिंग मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. पण कृष्णेलचं हँडरायटिंग चांगलं आहे, लहानपणापासून चांगलं होतं त्याचं हँडरायटिंग. ठीक आहे, आता तू आहे ना स्मॉल लेटर्स, स्मॉल मध्ये एकदम इथून इथपर्यंतच काढायचं, इथून इथपर्यंतच काढायचं. म्हणजे ए आहे ना तो असंच काढायचं, असं काढायचं. ओके, काढ एवढं एकाच लाईन मध्ये काढायचं. हो काढ, एक काढ, परत एक काढ.
येस, व्हेरी गुड. बी काढा. तर हा आमचा अभ्यास आता 1-1.5 तास चालूच राहील. आणि या अभ्यासाबरोबरच आहे ना, जेव्हा हा अभ्यास होणार त्यांचा, त्याच्यानंतर मी आहे ना त्यांना काही मराठीतून, संस्कृतमधनं श्लोक घेत असते. जे आपले संस्कार वर्गामध्ये आपण जे शिकतो, तो सगळा संस्कार वर्ग मी घरीच घेत असते. कारण होतं काय, आम्ही फॉरेनमध्ये आहोत. तर इथे तर बाहेरच्या जगामध्ये ते फिरले तर संस्कार असे त्यांना मिळणार नाहीयेत. संस्कार हे घरच्यांकडनंच मिळणार आहेत. आणि मुळात आम्ही चौघं जिथे असल्यामुळे मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. तर घरामध्ये जर आजी आजोबा असतील तर ते त्यांना शुभंकरोती म्हणण्यासाठी घेऊन बसतील किंवा गाणी गोष्टी सांगतील आणि मराठी भाषेमध्ये त्यांचा टच राहील. पण इथे राहिल्यामुळे त्यांना मराठी जास्त भाषा आम्ही जेवढी घरात बोलतो तेवढीच ते बोलतात. आणि बाहेर मग त्यांना इंग्लिश बोलावं लागतं स्कूलमध्ये, किंवा कृष्ण जे बाहेर फ्रेंड्स बरोबर खेळतो तेव्हा ते इंग्लिशमध्ये बोलतात. तर मग आपले संस्कार मुलांनी विसरायला नको म्हणून मग मी काय करते, त्यांना श्लोक म्हणून घेते त्यांचे रोज. हा अभ्यास झाल्यानंतर आमचा तो एक पिरियड असतो अर्ध्या पाऊण तासाचा. तर जसं संस्कार वर्गामध्ये आपण व्यवस्थित छान श्लोक म्हणतो, मोठमोठ्याने गाणी म्हणतो, नंतर तिथल्या काकू मुलांना छान छान गोष्टी सांगतात, तसं मी घेत असते. तर मी काही गोष्टी सांगते मुलांना, काही श्लोक म्हणून घेते. आणि शर्विलला आहे ना मी काही गाणे पण शिकवलेले आहेत. तर मग ते पण मी तुम्हाला दाखवेन की कशा प्रकारे आम्ही छान संस्कार वर्गाचा तास चालवतो. तर हा अभ्यास आता आमचा 1 तास चालू होईल. आता वाजलेले आहेत 11:30. 12:30 पर्यंत आमचा अभ्यास होऊन जाईल. मग आपण संस्कार वर्गाच्या वर्गामध्ये भेटूया. तर आमचा आता अभ्यास झालेला आहे. शर्विलने सगळे अल्फाबेट्स आणि सगळे नंबर्स लिहिलेले आहेत 1 to 100. तर आता कंटाळा आलेला आहे त्याला आणि संस्कार वर्ग आता चालू होणार आहे. तर मी आहे ना मुलांना काही गाणी शिकवली होती. तर शर्विल एक गाणं म्हणून दाखवेल, 1-2 गाणी म्हणून दाखवेल आणि कृष्णीला एक श्लोक म्हणून दाखवेल. आणि मग त्याच्यानंतर आहे ना मी त्यांना मारुती स्तोत्र शिकवायला घेतलेलं आहे. तर ते म्हणतील माझ्या मागे. म्हणाली मोठे जेवण तुझे करते बंद. चंदू विचार खूप खूप रडला पण साखून का गेला. दया आली आईला जेवायला वाटले चंदूला. 15 दिवसापूर्वी केला असा असा बेटा टुनटुनीत झाला. आ गोटी गाल तिचा नवा म्हणजे झाली पजी, तिचा नवा म्हणजे झाली पजी. ती आजोबा मला आवडतात, मला रोज रोज गोड खाऊन देतात ना. आजीच्या दाबातून लाडू निघतात, आजोबाबांच्या खिशातून चॉकलेट मिळतात. अशी आजोबा मला छान करतात. संध्याकाळ झाली की आम्हाला फिरवून आणतात. आजी सांगते शुभन नकोची, मांडीवर घेते जाते गाणी, हळूहळू घेते जाते गाणी. मदनी कमळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजानंद होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. मदनी कमळ घेता नाम घ्या मातृभूते, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. कृषीवल कृषी करोनी राबती दिन रात, श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात. स्मरण करोनी त्यांचे अन्नसे वाकुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल. धुवा हात पाय चला भोजनाला, असा नीट येते तुम्ही मांडी घाला. नका मागू काही अदाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाने. नका भांडू तंडू नका निंदू अन्ना, म्हणा श्लोक आर्य तुम्ही जेवताना. करा भोजना मानुनी यज्ञ कर्म, असे सांगतो आपला श्रेष्ठ धर्म. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार. करो माझी आहार तुम्ही देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. देवा अन्न दिलेस तू मजला, आभार मानो किती. आईने ही पदार्थ सुंदर नव्हे, केले प्रयासे किती. पायांना दडवी अन्यक नाही, मी जेवताना कदा. देशी सुबुद्धी शक्ती तू मजला, अन्न रूपे सदा. तर मी तुम्हाला एक
सॅम्पल म्हणून दाखवलं की शर्विलला कशी गाणी शिकवलेली आहेत मी आणि कृष्णीला काही श्लोक शिकवलेले आहेत. तर रोज ते असे 4-5 श्लोक आणि 4-5 गाणी म्हणतात. स्तोत्र आहेत ती शर्विलला अजून येत नाहीत म्हणता, पण तरी पण ठीक आहे, मी म्हणत राहते, कृष्णी म्हणत राहतो, त्यामुळे त्याच्या कानावर काही शब्द पडतात आणि ते ऐकून ऐकूनच त्याला येऊन जाईल. तर असा माझा प्रयत्न चालू असतो की मुलांना थोडंसं संस्कृत बोलायला शिकवायचं, थोडंसं मराठीतून श्लोक घ्यायचे, गाणी घ्यायची, म्हणजे त्यांची भाषा सुधारते आणि उच्चार स्पष्ट होतात. अजून त्यांच्यावर काम करणं चालू आहे. तर आता आमचा संस्कार वर्गाचा तास संपलेला आहे आणि आता 2 वाजेपर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे. तर आता ते खेळत बसतील. तर ते दोघं ठरवतात रोज वेगवेगळं काय खेळायचं ते. कधी टॉयशी खेळतात, कधी ब्लॉक्स खेळतात, कधी टीव्ही बघत बसतात किंवा कधी नुसतीच अशी मस्ती करत बसतात दोघं पण. तर ते दोघांचा आता खेळण्याचा टाइम आहे हा. ते त्यांना हवा तसा वेळ घालवतात आणि त्या वेळेमध्ये ते जेवण पण करतात. तर दोघं एकत्र जेवतात, गप्पा गोष्टी करत, मस्ती करत आणि खेळत राहतात. तर 2 वाजता मी शर्विलला झोपायला नेते आणि तोपर्यंत माझे जेवण उरकून घेते. चला तर मग आता ते खेळतील तोपर्यंत मी मगाशी ज्या भाज्या आणल्या होत्या मार्केटमध्ये आणि फळं आणली होती ती अरेंज करून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे मग उद्या परत गडबड होणार नाही आणि थोडीशी उद्याची तयारी करून ठेवते मी. चला तर आत्ता दुपारचे 2:15 झालेले आहेत आणि आमची जेवणं झालेली आहेत सगळ्यांची आणि दुपारी आत्ता शर्विल झोपतो 5 वाजेपर्यंत आणि हा 1 तास आहे ना पूर्ण हा माझ्यासाठी असतो. हा मी टाईम असतो. माझं जे काही काम असेल ते मी या वेळेत करून घेते. म्हणजे माझं पर्सनल काम. जसं की मला माझ्या आई-वडिलांशी रोज बोलायला लागतं फोनवर. बहिणीशी बोलावं लागतं तर मग त्यांना फोन करून घेते मी. त्याच्यानंतर जर मग एक्स्ट्रा माझं काही काम राहिलं असेल तर हा 1 तास असतो माझ्याकडे. आणि YouTubeचे व्हिडिओज पण आहेत, हे एडिट मी याच वेळेत करून घेते. कारण मग पुढचा दिवस बिझी होऊन जातो. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग दुपारी असा वेळ मिळाला, की मग मी YouTubeचे व्हिडिओ एडिट करत बसते. आणि लवकर उठते मी, तरीसुद्धा दुपारी झोपत नाही. कारण रात्री पण आम्ही लवकर झोपत असतो. 8 वाजता माझं किचन पूर्ण बंद होऊन जातं, सगळं आवरून जातं आणि 9 वाजता तर आम्ही झोपायला जातो. त्यामुळे मग दुपारी झोपायची एवढी काही गरज राहत नाही. आता मला 1च तास माझ्याकडे वेळ आहे, कारण 3 वाजता मला परत किचनमध्ये जावं लागेल. कारण 5 वाजेपर्यंत शर्विल झोपतो. पण तो उठल्या-उठल्या त्याला गार्डनमध्ये जायला लागतं खेळायला आणि सायकलवर पण राउंड मारायची असते त्याला. तर मग त्याला घेऊन जावं लागतं मला सोसायटीत असंच खेळायला आणि तो 6-6:30 पर्यंत खेळतो. तर 6:30 वाजता योगेश पण येतात. तर आल्या-आल्या त्यांना मग जेवण द्यावं लागतं मला. त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक करून घेते दुपारीच तो उठायच्या आधीच आणि माझं जेवण तर खूप लवकर होतं. म्हणजे या सगळ्यांच्या आधी माझं जेवण होतं. मी जेवण करते आणि मगच शर्विलला घेऊन जाते गार्डनमध्ये खेळायला. कारण मला आहे ना उशिरा जेवलं की त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास आहे. तर मी प्रिफर करते की लवकरच जेवण करून घेईन मी आणि संध्याकाळी आम्ही दोघंही खूप हलकं-फुलकं खातो योगेश आणि मी. त्याच्यामुळं मला लवकर जेवण जातं असं काहीच नाही. चला तर आता माझा आराम झालेला आहे आणि मी परत किचनमध्ये आलेले आहे आवरून. आत्ता 3:30 वाजलेले आहेत आणि शर्विल अजूनही झोपलेला आहे. कृष्णीला अभ्यास करतोय आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर तो खेळायला जाईल 4-4:30 वाजता. तर मी आलेली आहे आता कुकिंगला. तर आज डिनरचा मेनू काय आहे ते सांगते मी तुम्हाला. मी इथे फिशला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर मी फिश फ्राय करणार आहे आणि वरण-भात करणार आहे मुलांसाठी आणि योगेश आणि मी हे जे सॉटेड व्हेजिटेबल्स आहेत हे खाणार आहोत. तर हे व्हेजिटेबल्स मी असे कट करून घेतलेत स्वच्छ धुवून आणि हे जस्ट तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे, म्हणजे सॅलडसारखंच बनवायचं थोडक्यामध्ये. आणि इथे लेट्यूसची काही पानं आहेत. तर याच्यामध्ये अजून जाणार आहे स्वीट पोटॅटो, म्हणजे रताळं आपलं. तर ते मिळतं इथे रताळं, त्याच्यामुळं मग मी ते उकडून त्याचं सॅलड बनवते. त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळं मी त्याचा डाएटमध्ये नक्कीच समावेश करते. आणि बीट कट करून घेतले आणि कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यात जाणार आहे सगळं. तर त्या व्हेजिटेबल्स मी आहे ना दुपारी जेवल्यानंतर कट करून स्वच्छ धुवून ठेवून दिल्या होत्या निथळायला. आता मी त्याचं सॅलड बनवायला घेते. एकीकडे वरण भाताचं कुकर लावते, फिश फ्राय करते आणि चपाती मुलांसाठी बनवते. आम्ही संध्याकाळची चपाती खात नाही कारण खूप हेवी होऊन जातं. कधीतरी खातो पण रोज खातो असं नाही. तर चला मी आता स्वयंपाकाला लागते पटकन. शर्विल उठायच्या आतमध्ये मला हे पूर्ण स्वयंपाक करून किचन क्लीन करून ठेवायचंय आणि जेवण पण उरकून घ्यायचंय. चला तर मग भेटू आपण 5 वाजता. चला तर आता 5 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाकही झालेला आहे. शर्विलही उठला आहे. आता मी पटकन खाऊन घेते, म्हणजे मग त्याला मला सायकलच्या राऊंडला नेता येईल. तर मी दाखवते की मी काय काय बनवलं आहे ते. हे बघा, हे फिश फ्राय बनवलेले आहे, ही डाळ आहे, हा भात आणि हे सॅलड बनवलेलं आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि हे आहेत ना, हे स्वीट पोटॅटो आहे, रताळे त्याचे क्यूब्स बनवलेले आहेत मी, ते सॅलडमध्ये छान वाटतात. आणि याच्यामध्ये चपात्या आहेत.
चला तर आता मी जेवण करून घेते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं लवकर कशी काही जेवते, कारण आत्ताशी 5 वाजलेले आहेत. पण याच्यानंतर मला शर्विलला सायकलच्या राऊंडला न्यायचं आहे आणि 6:30 पर्यंत काही तो घरी येणार नाही. तो गार्डनमध्ये खेळेल आणि 6:30 वाजता मला घरी यावं लागेल, कारण माझं एक काम आहे. काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर मग मला 6:30 पर्यंत यायचं आहे आणि मग नंतर मी 8 वाजेपर्यंत बिझी आहे. त्याच्यानंतर तर मग आमचं किचन बंदच होतं, म्हणजे आमची झोपायचीच वेळ होते. आणि मग जेवलं आणि लगेच झोपलं की मग मला त्रास होतो. मग रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये मला 3-4 तासांचा गॅप लागतो, तरच माझं जेवण ते डायजेस्ट होतं, नाहीतर मला ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यामुळेच मी असं हलकं-फुलकं रात्री खाते. सॅलेड किंवा सॉटेड व्हेजिटेबल्स किंवा सूप किंवा असं काही हलकं-फुलकं खाते. खूप जास्त हेवी डाएट घेत नाही, नाहीतर मग मला त्रास होतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार आहार घ्यायला पाहिजे, वेळा पाळल्या पाहिजे. आता काही जणांना असं वाटतं, आता काही आया अशा पण आहेत की आपली मुलं जेवल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही. पण माझं कसं होतं, मुलं इव्हिनिंग स्नॅक काहीतरी खातात आणि खेळायला बाहेर पडतात. तर त्यांना 8 वाजता जेवलं तरी चालतं. पण माझं तसं होत नाही. मी इव्हिनिंग स्नॅक्स काही घेत नाही. लंचनंतर मी डायरेक्ट डिनर करते. मध्ये फक्त एकदा ग्रीन टी घेते मी. त्याच्यामुळे मग मला जेवावं लागतं लवकर आणि मी माझी प्रकृती सांभाळते. कारण मी जर फिट असेल तरच मी माझ्या मुलांसाठी एवढ्या गोष्टी करू शकते. त्याच्यामुळं मी हा असा विचार करत नाही की घरात कोणी जेवलं नाही आणि मी एकटी कशी बसू जेवायला. तर माझ्या वेळेनुसार मी जेवते. त्याच्यानंतर मुलांच्या वेळेनुसार मुलं जेवतात आणि योगेश ऑफिसवरून आले की योगेशही 6:30ला जेवण करून घेतात. तर असं प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जेवण करून घेतं. चला तर मग मी खाऊन घेते पटकन आणि गार्डनमध्ये भेटते तुम्हाला. आणि आता आम्ही चाललेलो आहे गार्डनमध्ये. तर शर्विलने सायकल घेतली आहे. हे बघा. हॅलो. हॅलो. बघा माझी सायकल कशी आहे. छान आहे. तर आता सोसायटीला तो राऊंड मारेल सायकलने, 5-6 राऊंड्स मारेल आणि त्याच्यानंतर गार्डनमध्ये खेळू आम्ही थोडा वेळ. हे बघा, सनसेट होत आलाय, त्याच्यामुळे इतका सुंदर नजारा दिसतोय. खूप छान झालंय स्काय. आणि हा आहे कृष्णिल आणि त्याचे मित्र. हाय क्रिश. कृष्णिल खेळायला आलाय. गार्डन मध्ये खेळायचं सोडून कुठे खेळताय तुम्ही? गाडी आली आहे मागे. Are you making a video? येस, यूट्यूब व्हिडिओ. Hello. You want to say something? Subscribe to my friend's channel besides this one. Ali Adaimut. तर आता वाजलेले आहेत 6:30 आणि मी घरी आले. त्याच्यानंतर योगेश सुद्धा ऑफिसवरनं आलेले आहेत आणि त्यांना जेवायला वाढलेलं आहे मी. शर्विलही त्यांच्याबरोबर जेवतोय. तर आत्ता माझा आहे डान्स क्लास, म्हणून मी ड्रेस चेंज केलेला आहे. तर हा आमच्या डान्स क्लासचा ड्रेस आहे. तर डान्स क्लास म्हणजे मी भरतनाट्यम शिकते. मला ॲक्च्युली नृत्याची लहानपणापासूनच खूप आवड होती आणि मी बरेचसे स्टेज परफॉर्मन्सेस पण केलेले आहेत. पण मी असं स्पेसिफिकली कुठे शिक्षण घेतलं नव्हतं डान्सचं. तर मला ना क्लासिकल डान्स शिकायची खूप इच्छा होती आणि लहानपणापासून शिक्षण, परीक्षा, करिअर, त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर लग्न, या सगळ्या स्टेप्समध्ये ना माझं डान्स शिकणं कुठेतरी राहून गेलं होतं. तर लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला डान्स शिकण्याची खूप आवड आहे. तर मग त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. माझी आवड जोपासण्यासाठी त्यांनी मला एन्करेज केलं आणि मग मी भरतनाट्यमचा क्लास जॉइन केला. तर मी जेव्हा इंडियामध्ये होते तर चिंचवड या एरियामध्ये SGM भरतनाट्यम इन्स्टिट्यूटमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं 2 वर्ष मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण मी इकडे शिफ्ट झाले फिलिपिन्सला. तर मग आमच्या मॅडमनी माझा ऑनलाईन क्लास चालू केला, त्याच्यामध्ये ब्रेक येऊ नये म्हणून. कारण माझी खरंच खूप इच्छा आहे डान्स शिकण्याची आणि मग मी मॅडमला रिक्वेस्ट केली. तर मॅडमनी ही ऑनलाईन बॅच चालू केली आणि त्या मला ऑनलाईन शिकवतात. तर आठवड्यातून 2 दिवस माझा हा क्लास असतो. तर मग माझं हे सगळं दिवसभराचं रुटीन झालं, माझं जेवण झालं, सगळ्यांचं जेवण वगैरे वाढून झालं, की मी निवांत माझ्यासाठी 1 तास डान्स करते आणि ही सगळ्यात माझी आवडणारी ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा प्रकारे मी माझे छंदही जोपासते. तर आता 7:30 पर्यंत माझा क्लास चालेल आणि त्याच्यानंतर मग जे काही किचनचं आवरायचं असेल ते आम्ही आवरतो. बऱ्याच वेळा योगेश आणि मी दोघं मिळून ते आवरत असतो. पण आज योगेशची पण मीटिंग आहे 8 वाजता. ते आता 8 वाजता मीटिंगला बसणार आहे. त्याच्यामुळे माझा डान्स क्लास होईपर्यंत ते मुलांकडे बघतील आणि माझा डान्स क्लास झाल्यानंतर मग परत मी मुलांकडे बघेल आणि ते मीटिंगला जातील.
तर असं सगळे आमची ॲडजस्टमेंट चालू असते. तर मग मुलांना सांभाळून आणि आमचं दिवसभराचं रुटीन, आमच्या जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही आमचे छंद असे जोपासत असतो आणि एकमेकांना सहकार्य करत असतो. तर मग चला डान्स क्लास करते मी आधी आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्वा वाङ्मयम् आहार्यं चन्द्रा तारादि हं नमः सात्विकं शिवम्. तर आमचा डान्स क्लास झालेला आहे आणि 7:30 वाजलेले आहेत आता आणि थोडीशी क्लिप दाखवली मी तुम्हाला, की कसं शिकवतात, काय असतं ते. तर मी हळू-हळू एकेका व्हिडिओमध्ये दाखवेलच, की भरतनाट्यममध्ये काय-काय असतं. तर थोडंफार दाखवण्याचा आज प्रयत्न केलाय. तर आजचा क्लास झालेला आहे आणि छान वाटतंय. आज आठवड्यातनं पहिला दिवस होता क्लासचा तर आणि परवा असेल आता आमचा क्लास. तर खाली सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि आता मला किचन आवरायला जायचं आहे. कारण आज योगेश पण नाही, त्यामुळे एकटीला मला किचन आवरायचंय. तर 8 वाजेपर्यंत होऊन जाईल ते आणि 8 वाजता मी फ्री होईल. रोजच मी 8 वाजता फ्री होऊन जाते. माझं किचन बंद होऊन जातं. तर मग 8 वाजल्यानंतर आम्ही शतपावली करायला जातो. त्याच्यानंतर थोडा वेळ टीव्ही बघतो. हास्य जत्रा हा आमचा आवडीचा कार्यक्रम आहे. तर आम्ही YouTubeला हास्य जत्रेचे एपिसोड्स बघतो आणि 9 वाजता झोपतो. तर चला आता मी किचन आवरायला जाते. झालं की बोलते तुमच्यासोबत. चला तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. किचन क्लीन झालेलं आहे आणि टेबल वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 8:45 झालेले आहेत आणि माझा दिवस संपलेला आहे. आज थोडा आवरायला उशीर झाला. डान्स क्लास संपल्यानंतर मग थोडा वेळ मी शर्विल बरोबर बसले होते. थोडा तो क्रँकी झाला होता त्याच्यामुळे. तर असं चालूच राहतं लहान मुलं घरात असली तर. तर आता मी शतपावली करायला आज बाहेर जाणार नाही कारण योगेशची पण अजून मीटिंग चालू आहे आणि मला पण आता खूप दमायला झालेलं आहे. तर सकाळपासूनचं माझं रुटीन मी तुमच्याबरोबर आज शेअर केलं. तर प्रत्येक गृहिणीचं रुटीन हे थोड्याफार प्रमाणात असंच असतं. पण मला हे सांगायचं सगळ्यांना की आपण घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतो, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. त्याचबरोबर आपण आपल्यासाठी पण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतःचे छंद, स्वतःच्या कला ह्या जोपासल्या पाहिजेत. तरच आपण असं फ्रेश फील करू. नाहीतर मग आपल्याला कुठेतरी स्ट्रेस येणं, मेंटल स्ट्रेस किंवा मग डिप्रेशनमध्ये जाणं ह्या गोष्टी जाणवतात. कारण मुलं जशी जशी मोठी होतात तसं आपल्याला थोडा जास्त वेळ मोकळा वेळ मिळायला लागतो. तेव्हा मग आपल्याला एकटे पण येतं अचानक. आपल्याला असं वाटतं की आपल्यावर लक्ष ठेवायला कोणी नाहीये, आपल्यासोबत बोलायला कोणी नाहीये. आपण मुलांचं एवढं केलं, मुलं आपलं करत नाहीत. ह्या सगळ्या चक्रामध्ये न अडकता आपण आपल्यासाठी वेळ द्यावा. म्हणजे मग आपल्याला डिप्रेशनच येणार नाही. आपल्याकडे आपले छंद असतील, आपल्या कला असतील, तर मग आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. तर तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याही मी हा रुटीनचा व्हिडिओ शूट करणार आहे. चला तर मग उद्याच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत गुड बाय एव्हरीवन.